हे गाईस, आता आमचे झाले पूजा वगैरे करून आणि आता आपण कुठे चाललोय? शेतात. शेतात कशाला? शेतात फोटोज काढायला, व्हिडिओज बनवायला. हा, मस्त पोट भरून आम्ही जेवण केलोय आणि जेवण खूप जास्ती छान झाले होते. त्यात खीर तर खूप मस्त झालेली होती. सिरियसली. पण मला ना भक्तीने ना खीर वाढली नाही परत. मला खीर परत खायचं होतं. नाही, हिचं लक्ष माझ्याकडे होतं, आरूचं. गुड्डीचं लक्ष तिच्या आत्याकडे होतं, माझ्याकडे भक्तीचं लक्ष नव्हतं. सो मला खीर खायला भेटलं नाही. सो वॉक करता हळद ढुलत थकून आम्ही पोचलो आहे फायनली शेतामध्ये. बिकॉज मॉर्निंगपासून सेलिब्रेशन केलो आहे, जेवण खूप पोट भरून खाल्लो आहे. तरी पण रील्स आणि फोटोशूट करण्यासाठी आम्ही जे थोडा लांब आमचे शेत आहे तिकडे आम्ही फायनली पोचलो आहे. शेतामध्ये पोचल्याच्या नंतर प्रत्येकाने फोटोशूट करून घेतले आहे. भरपूर बोर खाल्लो आम्ही. बोर वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही परत फॅमिली रील्स शूट केलं आहे, जे की फक्त व्हॉट्सअपसाठी आहे, तुम्हाला इन्स्टावरती नाही भेटणार हे आहे. गाईज, आम्ही पोहोचलो शेताकडे आणि शेतामध्ये येऊन आम्ही खूप व्हिडिओज आणि फोटोज काढलो. अजून काय काय केले? आम्ही बोरं खाल्लो, मस्तपैकी व्हिडिओ बनवले आणि ज्वारीमध्ये सध्या बसलोय. हो, खूप थकलो. आरू हो ना? Yes. आरूनी मस्त खड्डा खोदली शेतात बसल्या बसल्या फोटोच्या नावावरती. आणि मामाचे हाय हे ज्वारी, जे आम्ही फोटोशूट मध्ये खूप नुकसान केलं असं वाटते. केलं का? नाही. नाही. बरोबर आहे ना? भक्ती सांगते म्हणजे ते बरोबरच असेल. तर आता आम्ही खूप जास्ती थकलोय. ऊन पण आहे, बट थंडीचं क्लायमेट असल्यामुळे आम्हाला ऊनचं जास्ती फील नाही येतोय. उद्या कॉलेजला कोण जाणार आहे? स्कूलला कोण जाणार आहे? भक्ती. आणि आम्ही निवांत आराम करणार आहे. आम्ही झोप काढणार. कॉलेजमधून आणि स्कूलमधून यायचं आम्ही वेट करेल दोघांचे पण. आणि भरपूर असंच अजून काय काय अपडेट्स आम्ही देऊ. आता आम्ही थोडासा चिल करणार इथे बसून. मम्मी, छोटी मामी, मोठी मामी बोराच्या झाडाकडे रेस्ट करतात का बोर खातात? बोर खातात. आम्हाला सोडून. चला, काय अपडेट सोबत परत भेटूया. बाय. शेतामधून आम्ही निघालो. इव्हनिंग झाले होते. इव्हनिंग झाल्याच्या नंतर असं प्लॅन केलं सगळ्यांनी, चला तर आपण आज जाऊया अंदूरला खंडोबा देवाच्या दर्शन करण्यासाठी. आय नो की सगळे जास्ती थकले होते, बट कुठून ते एनर्जी देवाला भेटण्यासाठी आलं होतं देव जाणे, देवालाच माहीत आहे. बट फुल ऑन एनर्जी घेऊन आम्ही निघालो खंडोबा देवाच्या दर्शनाला. सगळे सामान वगैरे घेतलो, भंडारा घेतलो आणि नंतर मग बट आम्हाला असं शॉक भेटलं, कांट बिलीव्ह दॅट, एवढा लांब येऊन आम्हाला हे शॉक भेटणार. आता आम्ही आलो आहे अंदूरला खंडोबाच्या दर्शनासाठी. मामी, गुड्डी, आरू, मम्मा आणि भक्ती मॅडम. तर आम्ही सकाळी सेलिब्रेट केलो पूर्णपैकी वेळामवशा. आम्ही सगळे थकलोय तरी पण देवाच्या दर्शनाला आलोय आणि चला दर्शन करूया. सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. अगड तुम्ही नगारा, सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पाहुणे तोडा, कमरी कर पटा, विहीर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भडका, बोल हंकरा, सदानंदाचा येळको. दर्शन वगैरे घेऊन झाले, मस्तपैकी दर्शन झाले एव्हरी इयर सारखा. बट आम्हाला एवढा मोठा शॉक भेटलं, एवढा आम्ही थकून, एवढा सगळे आटापिटा करून आम्ही पोचलो होतो मंदिरात. आणि मंदिरात आल्याच्या नंतर आम्हाला समजलं आहे का देव अंदूरमध्ये नाहीच आहे. तुम्ही पण शॉक झाले ना ऐकून का देव अंदूरमध्ये नाहीच आहे, देव गेले आहे नलदुर्गला. सॅड वाटलं का एवढा लांब येऊन सुद्धा देवाचं दर्शन नाही झाले आहे म्हणून. बिकॉज मॉर्निंगपासून आम्ही एवढा सगळे करून एवढा एनर्जी घेऊन देवाला भेटण्यासाठी आलो, बट इथे देवच नाही आहे. बट
मम्मी बोली ठीक आहे असू दे, देवाचे स्थानी आलो आहे, देवाचे पाया पडून घेऊया, आपण जे काही भंडारा आणलो आहे ते उधळून घेऊया. त्यामुळेच कुठेतरी रशसुद्धा नाही आहे. आम्हाला असं वाटत होतं आम्ही खूप जास्ती लेट आल्यामुळे आम्हाला रश नाही भेटत आहे, बट आमचे टाईटाई फिश झाले आहे. देव इथे नाही आहे आणि देव गेले आहे नलदुर्गाला. सो उद्या आम्ही नलदुर्गाला जाणार आहे देवाचे दर्शन घेण्यासाठी. सो ते पण तुम्हाला सांगेलच मी पुढे का देव अंदूरला का नाही आहे आणि देव नलदुर्गाला का गेले आहे. तर देव नलदुर्गाला का गेले आहे हे बघण्यासाठी तरी तुम्हाला ऑब्व्हियस आहे सेकंड व्हिडिओ बघावा लागेल. तर मस्तपैकी दर्शन वगैरे झाले. इथे आहे महादेव टेम्पल. सो आम्ही तिकडेसुद्धा पाया पडून घेतलो. तिकडेसुद्धा भरपूर फोटो काढलो. म्हणजे आम्ही एकही फॅमिली मुवमेंट असं सोडत नाही आहे कॅप्चर करायला, का उद्या जाऊन आम्हाला असं वाटायला का बाबा यार आम्ही तो मुवमेंट कॅप्चर नाही केलो, ते मुवमेंट आमच्याकडे नाही आहे. म्हणून आम्ही भरभरून फोटो काढलो. भरभरून म्हणजे मी तर सगळ्यांना पकडून फोटो काढले, का उद्या मी मुंबईला गेल्याच्या नंतर मी ह्या लोकाला खूप जास्ती मिस करणार आहे, माझे सिस्टर मामी सगळ्यांना. त्यामुळे मी प्रत्येकांकडून फोटो काढून घेतली आहे. नंतर आम्ही निघताना मला एक घोडा दिसला. वाव घोडाला केलं आम्ही बाय बाय. आणि घोड्याला बाय बाय करून बाहेर निघताना बघितले की आरूच्या मागे लागला आहे कुत्रा बुबू. मी आणि भक्ती इतके हसलो का हे कुत्रा का लागलाय. मग ती खूप जास्ती घाबरली होती. पण थोडा पुढे आल्याच्या नंतर ते आमच्यासुद्धा मागे लागलं होतं. असं वाटत होतं का असं घेऊन पॅक करून घेऊन जाऊ ह्याला मुंबईला. मग इतकं क्यूट होता ना, खूप जास्त क्यूट होता. पण त्याला पण आम्ही बाय बाय बोललो आणि थेट निघालो घराकडे. बिकॉज खूप जास्ती आम्हाला लेट झाले होते. खूप जास्ती लेट झाल्यामुळे आता आम्ही इकडे तिकडे ना फिरता ना काही शॉपिंग करता आम्ही थेट निघालो घरी. आम्ही पोचलो आता घरी. ऑलमोस्ट आफ्टर 9 आम्ही पोचलो घरी. आणि नंतर मग थोडासा फ्रेश झालो. मामा ड्युटीवरती असल्यामुळे मामांशी जास्ती बोलणं झाले नाही. सो आज त्यांच्यासोबत पण थोडासा टाईम स्पेंड केलो. छोट्या मामाच्या घरी जायचं होतं, बट ते मामा मामी दोघे जॉबला आहे, त्याच्यामुळे विचार केला आज थोडासा त्यांना रेस्ट करू द्या, आपण उद्या जाऊया. उद्या पण तरी मी इथेच आहे. तर विचार केला आता थोडा वेळ तुमच्याशी पण बोलूया. खूप टाईम झाले तुमच्याशी पण नाही बोलली. काही अपडेट आहे तेच फक्त देत गेली, पण निवांत गप्पे मारली नाही. सो मी आली बाहेर. आता थंडी गावाकडे खूप जास्ती आहे. इकडे थंडी म्हणजे जो आपण सहन करू शकतो ना त्याच्यापेक्षा पण कमी थंडी आहे. आणि इकडे आज आम्ही केलं वेळ अमावस्येची पूजा. आणि आता मी जस्ट वॉक करते. जेवण वगैरे सगळं झालंय आमचे. उद्या आम्ही जाणार आहे कुठेतरी फिरायला, तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेलच. मशी हे सगळं आहे. आणि त्याच्यापेक्षा मेन तुम्हाला दाखवू का मी काय राजसाहेबांचे थाट, राजासाहेबांचे हे बघा. मस्तपैकी झोपले. गुड्डी आता घेऊन आली आहे पिल्लूंसाठी जेवण है ना. आमच्या मॉर्निंग गुड्डी पहिला ते दुसऱ्या वाल्याला बघ कुठे, नाहीतर एकटाच खाऊन बसायचं. हे आलं, हे आहे छोटा पिल्लू. मस्त मस्त क्लायमेट मध्ये एन्जॉय चालू आहे. फुल मस्ती चालू आहे. चला गुडी कुठे गेली बघूया, छोटा पिल्लू कुठे ते पण बघूया. आला, त्याच्या पायाला काय झालंय. ए ए ए ए ए ए ए ए इकडे इकडे माझ्याकडे खाऊ आहे. ए माझ्याकडे, गुड्डीकडे नाहीये काहीच. गुड्डी हा भाकरी खात असेल ना. हा त्याला पण वर पकड वर पकड वर पकड. आता ह्याला काय, ए भाकरी खा ना. ह्याला काय देतोस होता. भात खातोस, दूध भात खातोस. दूधच दे थोडासा, मजा होते है ना. त्याचे पाय धरून ओढायला पाहिजे.
आम्ही जाणार आहे उद्या फिरायला. कुठं जाणार आहे गुड्डी? गुड्डी क्लायमेट खूप जास्ती चांगली आहे इकडे. वातावरण एवढं छान आहे, फ्रेश वातावरण आहे. आणि मेन म्हणजे ह्या साईडला तुम्हाला सिटी पण आहे आणि ह्या साईडला तुम्हाला शेत पण आहे, गाव पण आहे. सो खूप जास्ती छान फील होत आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्ती बघा ना लाईट किती सुंदर आहे. लाईट मध्ये मी काही जास्ती सुंदर दिसते हो ना. इथे छोटस पिल्लू सुद्धा आहे, न्यू बॉर्न आहे. लवकरच तुम्हाला मी नेक्स्ट टू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला मी मामीने केलेले गार्डनिंग आणि कसं सगळे मामी मॅनेज करते हे सगळे तुम्हाला मी शो करेल. आणि भैयाने धार सुद्धा काढले आहे तर ते सुद्धा तुम्हाला मी शेअर करेल का भैया कसा धार काढतो, हॅलोकाचे धार कसं काढतात वगैरे. ते सगळे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये, अदरवाईज या ब्लॉग मध्येच तुम्हाला मी शो करेल. तर असं सगळे अपडेट आहे आतापर्यंतचे. लेट्स सी. खूप सुंदर थंडी आहे. अजून आहे मी 2-4 दिवस आहे इकडेच. सो काय असेल तर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. सो व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि उद्या मी कुठे जाणार आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये समजेल. नवीन दिवसाची सुरुवात नवीन ठिकाणावर. चला स्टे ट्यून. बाय बाय.